नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील या भागात आजपासून पाऊस उघडणार, दिवसभर ऊन सावल्याचा खेळ राहणार, तर काही भागात वाऱ्याचा वेग दिवसभर वाढलेला राहणार। मग कोणत्या भागात पाऊस पडणार नाही, कोणत्या भागात उघडीप राहणार, पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, महाराष्ट्रावर या आठवड्यामध्ये हवेच्या दाबामध्ये वाढ होऊन 1004 ते 1006 हेक्टोपास्कल इतके राहण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यातील बहुतांश भागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य विदर्भ तसेच पूर्व विदर्भात सुद्धा बराच काळ पावसाची उघडीप राहणार आहे आणि काही ठिकाणीच क्वचितच एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची निर्मिती झाली तर तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे, तेही कधीतरी। तर हवामान बदल आणि या अनुषंगाने ऋतुचक्र बदलले असल्यामुळे मान्सूनवर हवामानाचा मोठा परिणाम होत आहे। तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग हा जास्त राहणार आहे। यामुळे बाष्पीभवनाचा वेग हा वाढणार आहे। याच कारणामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होणार आहे। पावसात उघडीप होताच पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्यामुळे यासाठी वेळीच पीक संरक्षणाचे उपाय करावे अशी माहिती कृषी विद्यापीठाकडून सुद्धा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे।